त्यांनी तर फुकट आता किराणा दुकानावरती येणार आहे तुम्हाला दारू. लातूर महानगरपालिकेचे इलेक्शन रंग येत आहे आणि याच अनुषंगाने आज मुख्यमंत्र्यांची सभा लातूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने आज आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत, जेणेकरून या ठिकाणी आपण आजूबाजूला पाहू शकता संपूर्ण हा कामगार वर्ग आहे. कामगार वर्गाला संपूर्ण लातूर शहराची परिस्थिती चांगल्या प्रकारे पाठ असते. याच अनुषंगाने आपण जाणून घेऊया नेमकं लातूरची हवा जी म्हणते ते पक्ष जे राजकारणी म्हणतात काय म्हणते लातूर, तर त्यांना लागू की नेमकं काय म्हणते लातूर, काय म्हणते भैया लातूर काय म्हणते इलेक्शन वर बोला थोडं. लातूर काय नाही, इलासराव हे इलासरावच आहे आणि इलासरावचं नाव पुसणारा ही शक्य पैदा झाला नाही. आणखी आता हुकुमशाहीच्या मार्गाने जर नाव पुसायला निघाले तर हुकुमशाहीच्या मार्गाने जर नाव पुसायला निघाले तर इथले काही लोक तोडतील त्याला, एवढ्यापर्यंत आहे. असे आले किती गेले किती राजकारणी. काय सांगता तुम्ही लय दिवसा नाही या इकडे तुम्ही खूप दिवसापासून गुत्तेदारीमध्ये आहात, सगळ्या कामगारांचे प्रश्न तुम्हाला माहित आहेत. काय प्रश्न आहेत सध्या? काँग्रेसच आहे ना, बीजेपी आहे. सध्या काम काँग्रेस आहे पण सत्ता सध्या कुणाची आहे? बीजेपीची आहे. बरोबर. मग या बीजेपीच्या सत्तेमध्ये कामगारांचे प्रश्न काय काम पाहिजे ना, आहे का? काम नाही ना. गोरगरिबाच्या हाताला काम पाहिजे. एवढे जे पब्लिक थांबले हे कामासाठी थांबलेले आहे. त्यांना काम जर मिळालं तर ते आम्हाला पाहिजे. पक्ष आम्हाला कुठलाही असं 10:30 वाजले 10:30 वाजले आता. हो ना, सकाळी 8 वाजल्यापासून पब्लिक थांबलेली आहे. सकाळी 8 पासून दररोज चौकात एवढी पब्लिक थांबत असते. त्यांना काम पाहिजे हाताला. आता सरकारनं रोजगार हमी मधून काहीतरी उपाययोजना राबवायला पाहिजे. त्यांना पगार चालू केली होती काहीतरी, ते कामगार योजनेची पगार आहे ना. काय ना, कामगार योजनेची पगार नाही, कामगार योजना म्हणून ते बी वाढू लागलेत. नोकरीवाल्याचेच लोक ते कामगार कार्ड काढून घेऊ लागले. जेवढे कामगार आहेत त्यांना महिन्याला ते भांडी भासणी वर्षाला देतात. भांडी भासणी वर्षाला जी येतात ती यांना एकाला मिळत नाही. ते मोठे मोठे लोक ते कागद करतात आणि ते घेतात. मी ते कामगारचाच तालुका प्रमुख. भांडी वाचणे हे 2 नंबर वाल्याच्या घरात आहे. दुसऱ्याला मिळते, कामवाल्याला मिळत नाही. कामगाराला मिळत नाही. एक जण बोला काय म्हणतात त्याच्या. सगळे कामगार म्हणजे हे तुमचे अधिकारी आहेत ना, हीच मेन कामगार आहेत. कारण की ह्यांना गरज आहे, ह्या कामगाराला गरज नाही. आणि गरज त्यांना आहे पहिला सुरू. सत्ताधाऱ्याला गरज आहे. ही जी गोरगरिबाची योजना करतात ना, त्या योजनेचा फायदा ही फक्त सत्ताधाऱ्याला होत आहे. आपल्यासोबत लाडकी बहीण नाही आहे इथं कोण, परंतु ते लाडक्या काय सांगता लाडकी बहिणीचं कसं आहे? आता त्यांचं सरकारचं पडत नाही. गॅस कितला आहे? गॅस 950 रुपयाला आहे. 900. डाळ डाळ आता 150 आहे. तेल 140 किती 140 रुपयाला पुढे. किती दिवस जाते? 2-3 दिवस जाते. पगार किती आज? पगार 600 रुपये. 600 काय काय होत 600 महिना किती होते? तेवढं कसं शिकलेलं नाव. रोज लागते म्हणजे रोज काम एक दिवस काम लागते, 3 दिवस लागत नाही. त्या 600 मध्ये भागवावं लागतं. कामाला यायला जायला तिकीट आहे, 40 रुपये तिकीट आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत इथं सभा आहे, त्यांच्या सभेला काही 500,000 असं देऊन कोण आलं का? ते आम्हाला काय माहित नाही, त्याची काय इच्छा आम्ही सांगू शकत नाही. कोण देऊ शकतात? कार्यकर्ते आहेत त्यांचे, गल्ली गल्लीत कार्यकर्ते आहेत. आता 11 वाजेस्तोवर जर तुम्हाला काम नाही लागलं तर तिथं का घरी? आम्ही घरी जाऊ शकता, घरची भाकर खाऊन झोपू शकता. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आता काम लागले की कामाला जातो आम्ही. एवढा आत्मसन्मान आहे आमच्याकडे आहे. म्हणजे आता इथे पाहायला गेलं तर मोठमोठे आश्वासनं, मोठमोठ्या सभा होत आहेत. काय काय बोलते काय बोलते भरा करा की काहीतरी करा त्यांची सभा व्हायला मोठमोठे आम्ही एवढा विकास केला, एवढा निधी आणला, करोडवर आणला. कुठे दिलाय? कुठे दिलाय मजुराला कुठे दिलाय? निधी आणते, निधी आणते. मजुराचं काय आहे का? महिन्यात 20 दिवस काम लागते, 10 दिवस काम लागत नाही. 10 दिवस काय करायचं? निवांत बसावं लागतं. एवढा लाडकी बहीण लाडक्या बहिणीचे पडले का पैसे? पुरतेत का? पुरत नाही पुरत. आता द्यायचं ते खावत ते खावं लागेल. नाही 1,500 पुरतेत का तुम्हाला? मग आता काय करायचं मग? किती आणायचे? 5-5 हजार टाक म्हणायचं का? म्हणजे त्याची टोपीच लावायची त्याला. आपली टोपी लागायली ती काय करायचं? हा लागत अगर नाही लागत. उगा समजे गोळच आणा तुम्ही आज खाना. उगा समजे चौकट गोळ करा.
आम्ही करायला गं काय तर कशाच्या गोळ्या पडायलेत म्हणलं की लबड कशाला बोलायचं खाऊन नाही म्हणायचं का 1,500 इथं बघू शकता मावशीचं म्हणणं असं आहे की 1,500 त्यांनी देतात त्यांचं खाऊन नाही म्हणायचं नाही एवढी इमानदारी आमच्यात आहे गोरगरिबात आहे ती इमानदारी परंतु तुमच्या राजकारणामध्ये आहे थोडी तरी आहे का पब्लिक नाही होऊ शकता बायाला देऊ गड्याला झाले ना मग आम्ही पेताव आमचे 5-5 रुपये रोज कट लागले आमचा रूम रेट आहे किराया आहे भाडा आहे कामगारांना सध्या राहण्यासाठी स्वतःचं घर नसल्यामुळे त्यांनी भाड्याने राहतात भाडं पुरवून त्यांचा उदरनिर्वाह संपूर्ण संसाराचा त्यांना भागवावा लागतो याच अनुषंगाने पुढच्या भागामध्ये पहा की संपूर्ण लातूर काय म्हणतं लातूर हे आम्ही दाखवतो तुम्हाला लातूर मुतपेलेच येतात का घरात पैसे मुतपेलेच येतात का घरात पैसे आपण आता ती बंद कोण करायचं हा सरकारनं करावं नाही का आपल्या आपण बायका जावं लागतात तिथं कधी जाणार बायका हो जात्या कवा तुम्ही ते जास्त प्यायलाच हा सरकारने बी बंद करावं लागेल ना त्यांनी तर फुकट आता किराणा दुकानवरती येणार आहे तुम्हाला दारू अगो माय